बळीराजे शेती करत असताना त्याकरिता लागणारी अवजारे पूर्ण लाकडापासून गावातील सुताराकडून बनवून घ्यायचा व बैलाच्या सहाय्याने वापर करायचा। हल्ली आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकरी अवजारे विकसित झाल्याने सर्व लाकडी अवजारे कालबाह्य झाली आहे। चैत्राच्या पूर्वी जमिनीची नांगरणी सुरुवात होत असे, तसे त्यास 2 शेतकरी मिळून 4 बैलाची सांगड लावली जायची। पूर्ण उन्हाळ्यात जमीन तापल्यानंतर वळवाचा रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाल्याने नांगरटीने पडलेली ढेकळं मुरल्यावर जाड लाकडाचा वजनी वखर फिरवला जायचा, ज्यास मोंगळा म्हटले जायचे। पुन्हा 1-2 पाऊस झाल्यावर जांभुईवेळी छोट्या वखराने वखरणी करायचे। याने निघालेला गवताचा थर, ज्यास वऱ्हाडी बोलीत ऊत म्हटल्या जायचे, तो भरडला जायचा। सर्व आटोपल्यावर मृग नक्षत्र बऱ्यापैकी बरसल्यास पेरणीस सुरुवात व्हायची। पेरणीकरिता कमी जास्त अंतराची तिफनला 3 बांबू निर्मित सरते, ज्यातून बी उनारले जायचे। जमिनीत सोडलेले बी झाकण्याकरिता 2 उंबरे म्हणजेच वखर असा लवाजमा असायचा। शेतात पिकासह उगवलेले गवत कमी करण्याकरिता डवरणी वरच्यावर केली जाते। प्रत्येक खेपीस फेर म्हटले जाते। हल्ली बदलत्या काळानुसार जुने लाकडी अवजारे सोडून लोखंडी साधने वापरली जात आहे, जी पूर्वी गावातील सुतार, वाडी यांच्या घरापुढील जागेत तयार केली जायची। त्या जागेस कामठा म्हणायचे। तीच अवजारे लोखंडी कारखान्यात तयार होऊ लागली। त्यावरही मात करत तिफनऐवजी ट्रॅक्टरने पेरणी होत असल्याने तीही मागे पडतात की काय ही शंका मनात डोकावते। काळाचा महिमा दुसरं काय। पंकज साबूसह नितीन दुर्बडे, विदर्भ न्यूज, पत्रोड।